कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही। यामुळे आज मनसेच्या वतीनं विभागीय सहनिबंधन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं। नियमित व मुदतीत पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती। या योजनेचा मूळ हेतू हा शेतकऱ्यांना कर्जाची नियमित फेड करण्यास संस्थान मिळावे म्हणून शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 किंवा त्यापेक्षा कमी जितकी उचल असेल तितकीच रक्कम देण्याची घोषित केले होते। 2017 ते 2020 या 3 वर्षात किमान 2 वर्ष पीक कर्ज देऊन ते मदतनीस काढले असेल त्यांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार होता। प्रशासनाकडे या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती ज्या सहकार विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये भरली होती त्यावेळी अनेक पात्र व प्रामाणिक शेतकऱ्यांना त्यातून अपात्र ठरवण्यात आलं। हा प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या आणि प्रामाणिक शेतकऱ्यांना अपात्र करून अन्याय केला जातोय। शेतकऱ्यांना सर्व अटी व निकष दूर करून प्रोत्साहनपर अनुदान 8 दिवसात देण्यात यावे, अन्यथा मनसेच्या स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा कडक इशारा मनसेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला। यावेळी आमरण उपोषणाला राजू दिरडोले, प्रसाद पाटील, अमित पाटील, निलेश धुमा, अमित पाटील, अमर बसाटे, अभिजित पाटील, नवनाथ निकम, अमर कंदले, शरद जाधव, विक्रम नरके आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रोत्साहनपर अनुदान ही योजना 2021 ला शासनाने सुरू केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याचा शासनाने प्रयत्न केला, परंतु शासनाच्या तिजोरीत त्यानंतर पैशाचा खडखडाट जाणवला आणि त्यांनी पांढरपेशी अधिकारी आमच्या समोर उभा केले, शेतकऱ्यांच्या समोर उभा केले आणि जाचकाठी त्या प्रोत्साहनपर अनुदानात घातल्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांना वंचित ठेवलेलं आहे। कोल्हापुरात अजूनही 2.25 लाख शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदान विषयावर वंचित आहेत आणि प्रोत्साहनपर अनुदान याचा अर्थ असा होता की जो कोण नियमित कर्ज काढतो आणि नियमित भरतो यासाठी प्रोत्साहन अनुदान ही योजना सुरू केलेली शासनानं, परंतु ह्याच मुद्द्याला बगल देत शासन या विषयावर जाचकाठी घालत आहे। ह्या अटी रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही गेली 6 महिने शासन आणि प्रशासन यांच्याशी पाठपुरावा करतोय, परंतु ह्या चर्चा आणि मिरच्याशीवर शासन आणि प्रशासन पुढे जात नाही आहे। त्यामुळे आम्ही या शेवटचा पर्याय म्हणून मनसे पदाधिकारी प्रसाद पाटील आणि नागेश चौले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आमरणाला बसतोय। गोरगरीब शेतकऱ्याच्या नरड्यावरती पाय देण्याचं काम या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या प्रशासनाला सरकारला हाताशी धरून अक्षरशः या शेतकऱ्याचा कंठ फासामध्ये अडकवण्याचं नियोजन केलेलं आहे। कारण खऱ्या अर्थानं प्रोत्साहनपर अनुदानाची ही योजना आज फसव्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माती बांधून आज हे अधिकारी आणि मंत्री हे AC मधून फिरत आहेत। या गोरगरीब शेतकऱ्यांची थट्टा त्यांनी त्वरित थांबवावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मनसे स्टाईल तुम्हाला दाखवणारच आहे। केवळ त्याची सुरुवात गांधीगिरीने केलेली आहे। याचा अर्थ तुम्ही जर या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार असाल तर एकाही मंत्र्याची गाडी या कोल्हापूरमध्ये आम्ही फिरू देणार नाही आणि आमचा महाराष्ट्र सैनिक कोणताही मंत्री जर का कोल्हापुरात आला तर त्या मंत्र्याची गाडी आमचा महाराष्ट्र सैनिक शहर अध्यक्ष राजू दिंडोरेंच्या नेतृत्वाखाली फोडल्याशिवाय राहणार नाही। आणि या विभागीय सहनिबंधक अरुण काकडेंना आमचा स्पष्ट इशारा आहे की आज या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब प्रोत्साहन अनुदान खात्यावरती जमा करा, अन्यथा आम्ही काय करणार हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते आम्ही तुम्हाला करून दाखवू।